वांगाचं मूळ कारण शोधून त्यावर ट्रीटमेंट करणं खूप आवश्यक असतं. ह्या वरवरच्या उपायानं फक्त त्वचेवरचा गडदपणा थोडासा कमी होतो, पण वांग पूर्णपणे नाहीसा कधीही होत नाही. तर वांग यायला जितका वेळ लागतो तेवढाच तो जायला लागणार, एवढं डोक्यात ठेवून ट्रीटमेंट घ्यायला सुरुवात केली पाहिजे. आणि डॉक्टरांकडे जाऊन त्यांच्याकडून योग्य त्या प्रकारे ट्रीटमेंट घेतली पाहिजे. कारण वांग येण्याची कारणं जसं की उन्हामुळे आला आहे, हीटमुळे आला आहे, हार्मोनल इम्बॅलन्समुळे आला आहे, कुठल्या इन्फ्लॅमेशनमुळे आला आहे, हे पाहून डॉक्टर योग्य ते औषध किंवा ट्रीटमेंट देत असतात. त्यामुळं हळूहळू जसा यायला वेळ लागला तसाच हळूहळू तो जाणार देखील असतो. शॉर्टकट वापरायला गेला तर ते रिलीफ देखील शॉर्ट राहणार आहे. व्यवस्थित लॉंग टर्म पेशन्स आणि कन्सिस्टन्सी ठेवून औषधं घेतली तर वांगावर देखील तुम्हाला चांगल्या प्रकारे परिणाम दिसून येईल. वांग हा कायमचा नाहीसा होईल. काही लोक बर्बेरिस ॲक्वाफोलियम हे मदर टिंक्चर होमिओपॅथिकचं ते देखील डागांवर लावतात, परंतु ते वरवरचा उपाय झाला, त्याने देखील फक्त डाग फिकट होऊ शकतात. वांगाचं मूळ कारण शोधून त्यावर औषध उपचार घेतले तर तुम्हाला नक्कीच चांगल्या प्रकारे फायदा होऊ शकतो. होमिओपॅथीमध्ये वांगासाठी खूप चांगली औषधं आहेत, जसं की सेपिया, लायकोपोडियम, नायट्रम कार, नायट्रम मूर. परंतु ही सगळी औषधं तुम्ही होमिओपॅथिक डॉक्टरांच्या सल्ल्यानंच घेतली पाहिजेत. कारण प्रत्येकाचं कारण, प्रकृती, बाकीच्या गोष्टी या सगळ्या गोष्टींचा विचार करून योग्य ते औषध होमिओपॅथिक डॉक्टर तुम्हाला देतात. वांगासाठी घरगुती उपाय काय करता येतील? तर उन्हामुळे जास्त त्रास होत असतो तर उन्हामध्ये जाण्यापूर्वी चेहऱ्याला सनस्क्रीन लोशन लावणं, उन्हामध्ये जाताना चेहऱ्याला स्कार्फ बांधणं, गॉगलचा वापर करणं, या गोष्टी केल्या तर उन्हाचा त्रास हा कमी होऊ शकतो. याचप्रमाणे भरपूर पाणी पिलं पाहिजे, त्यामुळे त्वचा हायड्रेटेड राहते. आणि त्वचेसाठी व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई ही जीवनसत्व खूप महत्त्वाची असतात. यासाठी तुम्ही अशी फळं म्हणजे लिंबू, संत्री, मोसंबी, बदाम, नारळ पाणी या गोष्टींचा आहारात समावेश करावा. पुरेशी झोप हे देखील स्किनच्या आरोग्यासाठी महत्त्वाचं राहतं. त्यामुळं 8 ते 10 तास व्यवस्थित झोप घेणं आवश्यक आहे. स्ट्रेस, ताणतणाव असेल तर तो कमी करण्यासाठी योगा, मेडिटेशन या गोष्टी देखील केल्या पाहिजेत. तर हा वांग थोडासा लाईट व्हावा यासाठी तुम्ही दूध किंवा दही याच्याने त्वचा क्लीन करू शकता. जायफळ दुधामध्ये उगाळून ज्या ठिकाणी डाग आहे त्या ठिकाणी लावलं तर तो डाग फिकट होण्यास मदत होते. याच स्पॉट जे आहेत ते कमी होतात. लिंबू आणि मध हे मिक्स करून ते मिश्रण डागांवर लावू शकता किंवा केळ आणि मध यांचं मिश्रण डागांवर लावू शकता. यामुळे देखील ते फिकट होऊ शकतात. परंतु कायमचा त्रास कमी होण्यासाठी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप आवश्यक आहे. थँक्यू.